स्वागत आहे आपल्या माइंडसेट अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज आपण चर्चा करणार आहोत काही संभाव्य प्रश्नांची जे 14 जून 2026च्या MPSC गट ब च्या पूर्व परीक्षेला येऊ शकते किंवा यावर आलेले आहेत प्रश्न। त्याचा आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन पण बघणार आहोत। इथे मी 2 प्रश्न लिहून दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्न आपण प्रॉपर माहितीने चर्चा करूया यावर, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न इतिहासाचा आहे। 1857च्या उठावाबाबत। 1857च्या उठावाबाबत अयोग्य विधाने विचारात घ्या। अयोग्य विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। अयोग्य म्हणजे काय? चुकीचे। अयोग्य म्हणजे काय? चुकीचे। असत्य म्हणजे काय? चुकीचे, ठीक आहे। त्यानंतर इथे काय दिलेलं आहे? इथे ठिकाण दिलेलं आहे आणि इथे नेतृत्व दिलेलं आहे। 1857चा उठाव हे तुम्हाला थोडंफार याची माहिती असायला पाहिजे। 1857चा उठाव कधी झाला होता, त्याचं कारण काय होतं, कशा विरोधात होता 1857चा उठाव, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि आपण जनरली ते वाचतो, ठीक आहे। प्रश्न कसा येतो? प्रश्न बघा, संभाव्य प्रश्न बनवलेला आहे, आता जाणून घेऊ। इथे 1857च्या उठावाचे ठिकाण आहे आणि इथे नेतृत्व आहे। विचारलेलं काय विद्यार्थी मित्रांनो? अयोग्य विचारलेलं आहे। बघा, जमखिंडी हे ठिकाण आहे, तिथलं नेतृत्व रामचंद्र पटवर्धन यांनी केलं। साताराचे नेतृत्व रंगू बाबूजी गुप्ते यांनी केलं। औरंगाबादचं नेतृत्व फिदा अली यांनी केलं आणि नागपूरचं नेतृत्व राणी बाकाबाई यांनी केलं। अशावर हा प्रश्न आहे। आपल्याला विचारलेला आहे अयोग्य कोणते? तुम्हाला माहिती आहे जमखिंडी या ठिकाणचं 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? रामचंद्र पटवर्धन, म्हणजे पहिलं बरोबर आहे। सातारा रंगू बाबूजी गुप्ते, दुसरं सुद्धा बरोबर आहे। औरंगाबाद फिदा अली, तिसरं सुद्धा बरोबर आहे। पण नागपूर या ठिकाणचं 1857च्या उठावाचं नेतृत्व राणी बाकाबाई यांनी नाही केलं, तर विलायत खान, तुम्हाला माहिती असेल विलायत खान त्यांनी इंग्रजासोबत मिळून या व्यक्तीला फाशी देण्याचं काम केलं। राणी बाकाबाई यांनी काय केलं? आपल्या नागपूरचे ज्यांनी नेतृत्व केलं होतं, विलायत खान होते, अजून बरेचसे खान होते, ठीक आहे। तर त्यांचं काय झालं? विमोड केलं यांनी, विमोड केला। म्हणजे 1857चा उठाव ज्या ज्या ठिकाणी झाला ते कोणी कोणी उठावाचं नेतृत्व केलं, तर त्याला विमोड करण्याचं काम होतं इंग्रज अधिकाऱ्याचं। आणि इंग्रज अधिकारी सोबत ही राणी बाकाबाई मिळली होती आणि त्यांनी फितुरी केली। उठावाची सुरुवात कधी झाली? सुरुवात 10 मे 1857 ला झाली। 1857चा उठाव कुठून सुरू झाला? यूपी, माहितच असेल, उत्तर प्रदेश मधून सुरू झाला। आणि हा उठाव कशा संबंधित होता? तर ईस्ट इंडिया कंपनी, माहितच असेल तुम्हाला, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात हा उठाव झाला होता। हे जे बाकीचे होते यांना काय झालं? यांचा विमोड झाला। विमोड कोणी केला? तर ब्रिटिश अधिकारी यांना विमोड केला आणि यांना फाशी दिली। पण हे राणी बाकाबाई ही रॉंग आहे। नागपूरचं नेतृत्व विलायत अली खान यांनी केलं, ठीक आहे। त्यानंतर बघा, बहादूर जा शपर। आता आपण काय हे महाराष्ट्रातले ठिकाण बघितले, म्हणजे महाराष्ट्रातले असे कोणते ठिकाण आहे जिथे नेतृत्व केलं, त्यांचे ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचं नाव काय? तर बघा, जमखिंडीचं नेतृत्व रामचंद्र पटवर्धन यांनी केलं। सातारा गुप्ते, औरंगाबाद फिदा अली आणि नागपूर विलायत अली खान, ठीक आहे। आता याच्या व्यतिरिक्त आणखी 1857चा उठाव कुठे कुठे झाला आणि त्याचे नेतृत्व कोणी केले हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। तर बघा, दिल्ली या ठिकाणचं नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलं। हैदराबाद, बघा विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली विचारलेला आहे, सातारा विचारलेला आहे, नुरगुन बाबासाहेब भावे याच्यावर पण प्रश्न आहे, पण हैदराबादवर आलेला नाही। मग 1857च्या उठावामध्ये हैदराबादचं नेतृत्व कोणी केलं? तर सोनाजी पंत आणि रंगाराव पागे यांनी केलं। सोनाजी पंत आणि रंगाराव पागे, ठीक आहे। त्यानंतर कानपूर, माहितच आहे, नानासाहेब पेशवे यांच्यावर प्रश्न आला होता 2025च्या पूर्व परीक्षेला। म्हणजे 1857 बाबत आपण जोड्या लावावर अयोग्य जोडी विचारात घ्या यावर प्रश्न बनवलेला आहे। म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि माहित नाही तर आपण माहिती करून घेतलं की जमखिंडी या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं, सातारा या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं आणि औरंगाबाद या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं। हे नेतृत्व आहे, ठिकाण आहे, पण राणी बाकाबाई यांनी नेतृत्व नाही केलं, नेतृत्व केलं विलायत अली खान, ठीक आहे। समजलं एवढं?
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, जहाल व मवाळ गट फूट सुरत अधिवेशन 1907 मध्ये पडली. हेच गट पुन्हा एकत्र कोणत्या अधिवेशनात झाले? आता जहाल आणि मवाळ यांचा कार्यकाळ तुम्हाला माहित पाहिजे. तर पहिला जो कार्यकाळ होता तो होता मवाळांचा 1885 ते 1905 आणि जहाल यांचा जो कार्यकाळ होता 1905 ते 1920 हा जहाल आणि मवाळ गट यांचा कार्यकाळ होता. मग प्रश्न याच्यावर पण येतो, खालीलपैकी कोणते नेते जहाल आहे आणि खालीलपैकी कोणते नेते मवाळ किंवा मवाळ गटात असणारे व्यक्ती कोण आणि जहाल गटात असणारे व्यक्ती कोण? मवाळ म्हणजे असे व्यक्ती जे ब्रिटिशांच्या नुसार चालायचे. त्यांना असं वाटायचं की ब्रिटिश आपल्यासाठी चांगले आहे, ब्रिटिश धार्जिणी लोक होते. पण जहालवादी नाही, लोकमान्य टिळक जहालवादी होते. ठीक आहे, त्यांना ब्रिटिशांवर विश्वास नव्हता आणि त्यांना असं वाटलं की ब्रिटिश लोक आपली विनवणी ऐकत नाही, यांना आंदोलनच करावं लागेल, सत्याग्रहच करावा लागेल. तर हे सत्याग्रह करणारे आणि हे सायलेंट राहणारे, ठीक आहे, हे आपला अधिकार जाणून घेणारे, अधिकार मागणे आणि हे फक्त ब्रिटिश जे म्हणेल तेच आपण करू, ब्रिटिश आपल्या चांगल्यासाठीच असतात असं मवाळवाद्यांना वाटत होतं. पण जहालवादी नाही, आम्हाला स्वशासन पाहिजे, आम्हाला स्वराज्य पाहिजे असे म्हणणारे लोकमान्य टिळक जे जहालवादी होते. ठीक आहे, यांचा कार्यकाळ बघितला. आता प्रश्न काय म्हणत आहे, जहाल आणि मवाळ यांच्यात फूट पडली. म्हणजे आधी मवाळ व्यक्ती काम करत होते, काँग्रेसच्या अधिवेशन घेत होते. त्यानंतर जहाल गट आला होता. ठीक आहे, मग यांची फूट पडली सुरत अधिवेशन मध्ये 1907 ला. सुरत अधिवेशन 1907 ला फूट पडली आणि ते पुन्हा एकत्र आले. होम रूल लीग झाली होती 1916 ला, तेव्हा हे पुन्हा एकत्र आले. ठीक आहे, मी प्रश्नाचा आन्सर आता सांगून दिलं. बघा ऑप्शन बघा, कोलकाता अधिवेशन 1906 दादाबाई नौरोजी, सुरत अधिवेशन 1907 बाबू अंबिकाचरण मुजुमदार, मद्रास अधिवेशन 1887 बदरुद्दीन तय्यबजी, लखनौ अधिवेशन 1916 रासबिहारी घोष. बघा विद्यार्थी मित्रांनो, जहाल आणि मवाळ गट यांची फूट पडली होती सुरत अधिवेशन 1907 ला. तेव्हा बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे तिथले अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग होम रूल लीग स्थापन झाली. होम रूल लीग तुम्हाला माहितीच आहे, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी वेगवेगळ्या घेतलं होतं. काय घेतलं होतं? एरिया घेतला होता, त्यानुसार त्यांनी आंदोलनं केली. होम रूल लीग स्थापन झाली होती 1916 ला. ठीक आहे, मग त्या होम रूल लीग अंतर्गतच मवाळ आणि जहाल गट काय झाला? एकत्र झाला. आणि तो कधी झाला? तर लखनौ अधिवेशन झालं होतं 1916 ला, तेव्हा एकत्र झाला. आता हा जो पूर्ण प्रश्न आहे हा काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न आहे. काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न या आधी पण आलेला आहे आणि आता पण येणार. आधी जोड्याच्या स्वरूपात आला होता, आता वन लाईनर जर आला तर तुमचा प्रश्न चुकायला नको. एक तर कोलकाता अधिवेशन कधी झालं? 1906 ला झालं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर दादाभाई नौरोजी होते. सुरत अधिवेशन कधी झालं? 1907 ला झालं. त्यांचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार होते. त्यानंतर मद्रास अधिवेशन 1887 ला झालं. बघा हा प्रश्न ग्रुप सी ला आला होता विद्यार्थी मित्रांनो, तय्यबजी, बदरुद्दीन तय्यबजी. आणि लखनौ अधिवेशन 1916 ला झालं. तेव्हा काय झालं? जहाल आणि मवाळ गट एकत्र आले आणि त्यांच्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होतं? तर रासबिहारी घोष होतं. ठीक आहे, म्हणजे एवढी तुम्हाला अधिवेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर पहिले 5 अधिवेशन माहित असायला पाहिजे. फर्स्ट अधिवेशन 1885 ला झालं. कुठे झालं? मुंबईला झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते? बॅनर्जी होते, योमेश चंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन कुठे झालं? 1886 ला झालं, कोलकात्याला झालं. ठीक आहे, कोलकात्याला. त्याचे अध्यक्ष नौरोजी होते, दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन कुठे झालं? 1887 ला झालं, मद्रास मध्ये झालं. बघा इथे घेतलं मी, तय्यबजी. फोर्थ अधिवेशन अलाहाबादला झालं 1888 ला. ठीक आहे. फिफ्थ अधिवेशन झालं 1889 ला आणि ते मुंबईला झालं आणि तिथले अधिकारी होते, अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. ठीक आहे, म्हणजे 5 हे अधिवेशन इम्पॉर्टंट आहे आणि हे जे
हे जे 1889चं जे अधिवेशन होतं याच्यामध्ये 4 महिलांचा सहभाग होता, कामगारांचा सहभाग होता आणि शेतकऱ्यांचा सहभाग होता. क्लिअर झालं? तर हे अधिवेशनावर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. पहिले 5 तर तुम्हाला पाठच पाहिजे, कारण की या 5वर प्रश्न आला. आणि पहिलं जे अधिवेशन होणार होतं ते पुण्याला होणार होतं, पण तिथे कॉलराची साथ होती. तुम्हाला माहितच आहे, पुस्तकामध्ये आपण वाचलेलंच आहे, कॉलराची साथ होती म्हणून ते मुंबईला घेण्यात आलं. आणि प्रत्येक अधिवेशनाला वेगवेगळ्या व्यक्तींनी अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. ठीक आहे. मग यावर जोड्यावर प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीने हा मी स्वतः फ्रेम केलेला प्रश्न आहे. तसेच PYQ नुसार पण आलेला प्रश्न आहे, म्हणजे आधी पण अशा पद्धतीने प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर हे 2 प्रश्न आपण खूप चांगल्या प्रकारे बघितले, डिस्कशन केलं. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. त्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघू, जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 14 जूनला येऊ शकतो. 14 जून 2026ला प्रश्न येऊ शकते आणि येण्याची दाट शक्यता सुद्धा आहे, कारण हा प्रश्न होम रूल लीगचा रिपीट होतो. ठीक आहे. विचारलं काय आहे? योग्य विधाने विचारा. ह्या आधी बघा विचारलेलं काय आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, होम रूल चळवळीची सुरुवात 1916 ला झाली. दुसरं स्टेटमेंट आहे, मूळ कल्पना आयर्लंड देशाकडून घेतली. तिसरं स्टेटमेंट आहे, होम रूल म्हणजे स्वयंशासन होय. आणि चौथं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळीचे विदर्भाचे नेतृत्व कार्यकर्ते मोरेश्वर अभ्यंकर होते. ठीक आहे. 4 स्टेटमेंट आहे. 4 स्टेटमेंट वरून आपल्याला काय काढायचं आहे? उत्तर काढायचं आहे. बघा तुम्हाला माहितीच आहे होम रूल चळवळ. आणि होम रूल चळवळ 1916 ला झाली. होम रूल चळवळ भारतामध्ये 2 भागात होती. पहिल्याचं नेतृत्व ॲनी बेझंटने केलं आणि दुसऱ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकने केलं. म्हणजे ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची स्थापना 1916 मध्ये केली एप्रिल महिन्यात आणि टिळकने केली 1916 मध्ये सप्टेंबर महिन्यात. म्हणजे आधी कोणी केली? ॲनी बेझंट यांनी. आणि ॲनी बेझंट यांनी एक वृत्तपत्र पण सुरू केलं, त्याचं नाव आहे कॉमनवेल्थ. आणि ॲनी बेझंट एक पहिली महिला अधिकारी होती. ठीक आहे. आयरिश महिला अधिकारी होती, ज्यांनी 1917चं काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. होम रूल चळवळीची सुरुवात 1916 ला झाली, बरोबर आहे. आणि 1916च्या अधिवेशनामध्ये काय झालं तर मवाळ आणि जहाल गट एकत्र आला आणि 1916चं अधिवेशन कुठे झालं तर लखनौला झालं. आणि तिथे अध्यक्ष कोण होते तर रासबिहारी घोष होते. क्लिअर झालं? त्यानंतर मूळ कल्पना आयर्लंड देशाकडून आली, बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. होम रूल म्हणजे स्वयंशासन होय, म्हणजे आपल्या भारताचा आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे म्हणजे स्वयंशासन होय. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळीचे विदर्भाचे कार्यकर्ते होते अभ्यंकर. ठीक आहे. त्यानंतर अमरावतीचे कार्यकर्ते होते खापर्डे आणि नागपूरचे कार्यकर्ते होते मुंजे. ठीक आहे. तर हे 4ही विधान बरोबर आहे, म्हणजे आपलं ऑप्शन सी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेनेशन करा. त्यानंतर मुंबई लीग म्हणजे मुंबईमध्ये होम रूल लीगची स्थापना 1915 ला झाली आणि संस्थापक होते मोहम्मद जिना. बघा पहिला प्रश्न झाला. आता नंतरचा प्रश्न बघा इकडे. ऑल इंडिया मुस्लिम लीग. बघा मुस्लिम लीगवर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑल इंडिया मुस्लिम लीग प्रथम अध्यक्ष आगा खान व नवाब सलीमुल्ला खान होते. ठीक आहे. दुसरा आहे डिसेंबर 1906 ला लीगची स्थापना ढाकाला झाली आणि त्याचे हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय लखनौला आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, लॉर्ड मिंटोच्या अध्यक्षतेखाली 1906 ला लीगची स्थापना झाली. आणि चौथं, मुस्लिम लीगचे वार्षिक अधिवेशन 1907 कराची येथे झाले. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906 ला झाली, डिसेंबर मध्ये. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. लीगची स्थापना ढाका येथे झाली आणि ढाका तुम्हाला माहिती आहे काय आहे? बांगलादेशची राजधानी आहे ढाका. ठीक आहे. आणि तिथचं करन्सी आहे टका. त्यानंतर लीगचे मुख्यालय म्हणजे मुस्लिम लीगचे मुख्यालय लखनौला आहे. बरेचसे विद्यार्थी ढाका आणि लखनौ मध्ये कन्फ्यूज होतात. डिसेंबर 1906 ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष आगा खान होते आणि नवाब सलीमुल्ला खान होते. त्यानंतर 1907 ला वार्षिक अधिवेशन झालं आणि ते कराचीला झालं.
क्लिअर झालं? म्हणजे हे चारही ऑप्शन बरोबर आहे, सर्व योग्य. ठीक आहे. मुस्लिम लीगवर प्रश्न येऊ शकते किंवा मुस्लिम लीगची संकल्पना कोणी मांडली आणि 1906 ला, ठीक आहे, 1906 ला मॉर्ले मिंटो यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर हे दोन प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वारंवार याची रिव्हिजन करा किंवा नोट्स काढा, खूप जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार. त्यानंतर आता समोरचा प्रश्न आपण बघू. चला विद्यार्थी मित्रांनो, 14 जून 2026 ला ग्रुप बी चा पूर्वपरीक्षा आहे. संभाव्य प्रश्न आपण बघत आहे. ठीक आहे. तर आपण आता भूगोलचे दोन प्रश्न बघू. भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा राज्याचा उतरता क्रम काय? म्हणजे भारतामध्ये असे कोणते राज्य आहे ज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरता क्रम आहे, म्हणजे जास्त पासून कमी पर्यंत. चढता म्हणजे कमी पासून जास्त पर्यंत. ठीक आहे. उतरता क्रम बघू. आता पहिला ऑप्शन बघा, ए राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, यूपी. दुसरा ऑप्शन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, यूपी. तिसरं ऑप्शन यूपी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान. आणि चौथा ऑप्शन राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, यूपी. तुम्हाला सर्वांना माहितच आहे की सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते राज्य आहे भारतातील? तर राजस्थान आहे. मग ऑप्शन मध्ये राजस्थान कुठे कुठे आहे? दुसरा गेला, तिसरा गेला, राजस्थान. त्यानंतर बघा, तुम्ही महाराष्ट्र जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला कळते की महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो. माहित आहे तुम्हाला? मग तिसऱ्यावर महाराष्ट्र यायला पाहिजे, तिसऱ्यावर महाराष्ट्र यायला पाहिजे. आहेत का? पहिल्या याच्यातच आहे, म्हणजे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. आणि यूपीचा नंबर क्षेत्रफळामध्ये चौथा क्रमांक लागतो, पण लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक लागतो. 19 कोटी 2011च्या जनगणनेनुसार यूपीची लोकसंख्या 19 कोटी. आदित्य योगनाथ कोण आहे? मुख्यमंत्री आहे. आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस जे 18वे मुख्यमंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचं किती? 11 कोटी 24 लाख समथिंग लोकसंख्या आहे. मग राजस्थानचं क्षेत्रफळ किती? 3,42,239 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ 3,08,252 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्राचा 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. आणि यूपीचं बघा 2,40,286 स्क्वेअर किलोमीटर. आता हे सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य आहे भारतामध्ये. मग सर्वात कमी काय? तर त्याची ट्रिक लक्षात ठेवा, GSTN. जी म्हणजे गोवा, एस म्हणजे सिक्कीम, टी म्हणजे त्रिपुरा आणि एन म्हणजे नागालँड. ठीक आहे. एन म्हणजे नागालँड. GSTN गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड. मी तुम्हाला आडव्या याच्यात लिहिलं, तुम्ही जेव्हा नोट्स काढा तेव्हा उभ्या याच्यात करा. GSTN भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य. आणि राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, यूपी भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचे राज्य. ठीक आहे. वन लाइनर पण आलेला आहे. मग प्रश्न असा पण बनू शकतो की भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने यूपीचा कितवा क्रमांक लागतो? चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा तिसरा, मध्य प्रदेशचा दुसरा, राजस्थानचा पहिला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न येणार. त्यानंतर हे झाले भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य. पण भारताच्या आजूबाजूला जे देश आहे त्याची भूसीमा भारताला कशी लागलेली आहे? तर बघा, सर्वाधिक भूसीमा बांगलादेशची लागलेली आहे. दुसरा क्रमांक चीन, तिसरा क्रमांक पाकिस्तान, चौथा क्रमांक नेपाळ, पाचवा क्रमांक म्यानमार, सहावा क्रमांक भूटान आणि सातवा क्रमांक अफगाणिस्तान. मग याची ट्रिक बघा, बचपन MBA. मग सर्वात जास्त भूसीमा भारत देशाला कोणत्या देशाची लागलेली आहे? तर बांगलादेशची लागलेली आहे. आणि सर्वात कमी अफगाणिस्तानची लागलेली आहे. हे सर्व PYQ आलेलेच आहे जे आपण चर्चा करत आहे. पण अशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होऊ शकतो आणि झाला पण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, भारत सर्वात कमी घनतेनुसार क्रम. मी इथे एक्सप्लेनेशनच दिला, डायरेक्ट प्रश्न बनवलेला नाही आहे. तर बघा, भारतामध्ये आपण काय बघितलं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्याचा क्रम बघितला. इथे काय आहे? सर्वात कमी घनतेनुसार. बघा, क्षेत्रफळ आणि घनता वेगवेगळं आहे. क्षेत्रफळानुसार पहिला क्रमांकाचं राज्य राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाचं राज्य मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र आणि चौथ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? कमेंट करा कोणतं आहे? यूपी. ठीक आहे.
त्यानंतर घनतेनुसार क्रम जर विचारला भारताचा, घनतेनुसार क्रम पण सर्वात कमी सर्वात जास्त तर वरती दिलेला आहे, सर्वात कमी बघू. म्हणजे भारत देशामध्ये असे कोणते राज्य आहे त्याच्या घनतेचे प्रमाण आहे सर्वात कमी. तर बघा अरुणाचल प्रदेश या राज्याची घनता 17 स्क्वेअर किलोमीटर आहे. अंदमान निकोबार 46 स्क्वेअर किलोमीटर, मिझोराम 52 स्क्वेअर किलोमीटर, सिक्कीम 86 स्क्वेअर किलोमीटर, मणिपूर 115 स्क्वेअर किलोमीटर, नागालँड 119 स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे घनतेमध्ये सुद्धा नागालँडचा कितवा क्रमांक आहे? 6वा क्रमांक आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा 4थ्या क्रमांकाचा देश आहे सर्वात कमी, GSTN. ठीक आहे. बघा याच्यावर जोडालावर प्रश्न येऊ शकतात, अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. तर हे झाले सर्वात कमी घनतेनुसार राज्य, सर्वात कमी घनतेनुसार राज्य. मग सर्वात जास्त घनतेनुसार राज्य भारतातले कोणते आहे? तर पहिला आहे बिहार. बिहारची घनता 1106 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल 1028 स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर आहे केरला 860 स्क्वेअर किलोमीटर आणि युपी 829 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. हे 2 प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून. आता आपण समोरचे प्रश्न बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज महत्त्वाचे आपण प्रश्न बघितले. एकूण 6 ते 7 प्रश्न बघितले ज्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन पण बघितलेलं आहे. आता तुमचं काम आहे प्रॉपर एक्सप्लेनेशन करणे आणि वारंवार रिपीट करणे. ठीक आहे. ट्रिपल R, राजा राम मोहन रॉय, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. आता बघा महत्त्वाची माहिती, आपली एक ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो जे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, माइंडसेट अकॅडमी काटोल. माइंडसेट अकॅडमी काटोल ही ॲप आहे. याच्यावर वेगवेगळे कोर्सेस आहे. MPSCचा कोर्स आहे, तलाठीचा कोर्स आहे, वनरक्षक कोर्स आहे, इंग्लिश फाउंडेशन कोर्स आहे. तर आज तुमच्यासाठी एक खुश खबर मी सांगू शकतो की या ॲप्लिकेशनवर 14 जून पर्यंत, 14 जून रात्री 12 वाजतापर्यंत वनरक्षक बॅच, वनरक्षकची जी संपूर्ण बॅच आहे ते 100 रुपयाला आहे. तलाठीची बॅच आहे ते 299 रुपयाला आहे. पोलीस भरतीची बॅच 249 रुपयाला आहे. आणि तुम्हाला माहित आहे का या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. म्हणजे त्या बॅचमध्ये नोट्स पण मिळेल, लेक्चर पण मिळेल, रेकॉर्डेड पण राहील, लाईव्ह पण राहील. तुम्ही लगेच लवकरात लवकर प्ले स्टोअरला माइंडसेट अकॅडमी काटोल ही ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये फ्री लेक्चर पण दिलेले आहेत, ते पण बघून घ्या. जर वाटलं तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. महाराष्ट्रात सर्वात मोठी लॉन्चिंग ऑफर वनरक्षक 100 रुपयामध्ये. आणि तुम्ही क्वालिटी चेक करा, प्रश्नांची क्वालिटी चेक करा, व्हिडिओज कशा पद्धतीनं आहेत, त्यानंतर मी स्वतः कशा पद्धतीने शिकवलेलं आहे ते बघा आणि नंतर बॅच जॉईन करा. 14 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंतच ही बॅच असणार आहे. त्या ॲप्लिकेशनला हँड रिटन नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो. MPSC लेवल, राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी लेवलची हँड रिटन नोट्स मी अपलोड केलेली आहे. ई-बुक मध्ये जायचं आणि तिथे 99 रुपयाला ही अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला संपूर्ण GSचा जर कॉम्बो पॅक पाहिजे असेल तर 499 रुपये तुम्ही सेंड करा आणि ह्या नंबरवर आधी संपर्क करा की नोट्स अवेलेबल आहे का, आम्हाला मिळेल का. 9657432254 यावर व्हॉट्सअप करा MPSC नोट्स म्हणून आणि तुम्हाला संपूर्ण नोट्स बाबत माहिती मिळेल, सॅम्पल मिळेल, तुम्ही बघून घ्या. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता माइंडसेट अकॅडमी काटोल. तसेच मराठी ग्रामरचे 3 ते 4 टॉपिकवर आपण नोट्स बनवलेले आहेत, टेस्ट बनवलेली आहे आणि ॲनालिसिस बनवलेला आहे. ते सुद्धा तुम्हाला टेस्ट मध्ये मिळेल आणि त्याची किंमत आहे फक्त 10 रुपये. ग्रामीण भागातील मुलांसाठी हे नवनवीन ऑफर आपण 14 जून पर्यंतच आणलेली आहे. लवकरात लवकर प्ले स्टोअरवर जा, माइंडसेट अकॅडमी काटोल नाव टाकायला विसरू नका. काटोल टाकाल तरच तुम्हाला प्रॉपर ॲप्लिकेशन मिळेल आणि हँड रिटन नोट्स घ्या. मागच्या वेळेस 2025-2026 ला जेवढेही MPSCचे पेपर झाले एकूण 50+ प्रश्न आपल्या नोट्समधून आलेले आहेत. म्हणून एकदा चेक करा, सॅम्पल चेक करा, त्यानंतर बाय करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया उद्याला. जय शिवराय, जय महाराष्ट्र.